नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण महाराष्ट्रात शेतजमिनीचे नेमके अस्तित्वात असणारे आणि सध्या वापरात असणारे कायदे किती हे आपण पाहणार आहोत, ज्याला आपण म्हणतो लँड लॉज ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सध्या आज मितीला जर इंडेक्स ऑफ लॉज पाहिले तर असंख्य कायदे आहेत. निरनिराळ्या विषयावरचे खूप कायदे आहेत. जमीन महसूलचं म्हणजे आपल्या शेतजमिनीचं जेव्हा आपण काम पाहतो तेव्हा नेहमी आपल्या वापरात असणारा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, कुळ कायदा, मामलेदार कोर्ट ऍक्ट, काही वतनाचे कायदे, सिलिंगचा कायदा एवढेच आपल्या लक्षात असतं. पण जसजशा केसेस पुढे येतात तसतशा नवे नवे कायदे पुढे येतात. नेमके महाराष्ट्रात किती कायदे आहेत? जवळपास 100 कायदे असतील जमिनीच्या संदर्भातले. सध्या वापरात किती आहेत? 70-80 कायदे तरी असतील. पण ऍक्टिव्हली वापरात किती आहेत? साधारण 50-60 कायदे तरी वापरात दिसतात. त्यातले पहा, अबोल्युशन ऑफ कॅश ग्रँट्स हैदराबाद ऍक्ट 1952 चा आहे. आजही तो आहे आणि त्याच्याप्रमाणे कॅश ग्रँट्स दिल्या जातात. अबोल्युशन ऑफ इनाम हैदराबाद ऍक्ट 1955 आजही आहे आणि त्याप्रमाणे अजूनही त्याचे आदेश केले जातात किंवा निर्णया इन्क्वायरी चालू असतात. अबोल्युशन ऑफ जागीर रेग्युलेशन हैदराबाद 1358 फसली हाही कायदा जरी सगळं आपल्याला वाटतं रिपील झालंय पण यातनं कामकाज मात्र चालू असतं. अबोल्युशन ऑफ प्रोप्रायटरी राईट्स इस्टेट्स महाल्स अलिनिएटेड 1951. अबोल्युशन ऑफ सबसिस्टिंग प्रोप्रायटी राईट्स इन माइन्स, हे माइन्स अँड मिनरल्सचा हेही आपल्याला दिसतं. ॲग्रिकल्चरल लँड सीलिंग ऑन होल्डिंग ऍक्ट 1961, ज्याला आपण 1961चा हा सिलिंगचा कायदा किंवा अतिरिक्त जमिनीचा कायदा आजही अस्तित्वात आहे आणि आजही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे 54 एकरपेक्षा सर्व महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात कोणताही एक कुटुंब 54 एकरपेक्षा जास्त जिरायत जमीन धारण करू शकत नाही. बागायत असेल तर आणखी कमी. आता यात इन्क्वायरी हैदराबादचा ऍक्ट आहे, पण आपल्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांना तो लागू आहे 1952 सालचा. आजही त्याच्या खाली इन्क्वायरी चालू असतात आणि त्याच्यात चौकशीचं कामकाज, बरंच मोठं कामकाज, अर्धन्यायिक कामकाज तिथं चालतं. भील नाईक इनाम अबोलिशन ऍक्ट, अनेकदा भील इनामाला लोक 6ब चा इनाम आहे असं म्हणतात, पण हा एक स्वतंत्र इनाम प्रकार आहे, अबोलिश झालेला आहे. पण त्याच्या खालचं जे काही कामकाज असतं, रेसिड्युअल वर्क, ते मात्र चालू असतं. एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट गॅरंटी सेस, जेव्हा कमर्शियल क्रॉप्स असतात किंवा वाणिज्य स्वरूपाचे कॅश क्रॉप्स असतात, त्या क्रॉपवरती काही कर लावलेला आहे. आणि जलसिंचित ज्या जमिनी असतात त्या जलसिंचित जमिनीवरती रोजगार हमीचा कर किंवा एम्प्लॉयमेंट गॅरंटी सेस लावलेला आहे. 1962चा कायदा आहे. आजही तो अस्तित्वात आहे आणि त्याच्या खाली कामकाज चालतं. एक्झम्पशन फ्रॉम लँड रेव्हेन्यू, यातलं काम कमी झालं 1863चा, पण जेव्हा जेव्हा इश्यू येतो एन्डॉमेंट प्रॉपर्टीचा किंवा आणखी एक्झम्प्टेड रेव्हेन्यूच्या प्रॉपर्टीचा, त्यावेळेस त्याचा उल्लेख किंवा त्याचा संदर्भ घ्यायला लागतो. फेलिंग ऑफ ट्रीज ऍक्ट, याच्या खाली संपूर्ण व्यवस्थित भरपूर काम चाललेलं असतं. ट्री ऑफिसर नेमलेले आहेत. गव्हर्नमेंट प्रिव्हायसेस इव्हिक्शन हाही कायदा आहे. त्याच्याखाली देखील शासनाच्या जमिनी किंवा शासनाच्या मिळकती, मग ते बांधीव मिळकती असतील, त्याच्यावर की जर कुणी अनऑथराइज्ड ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांना काढण्यासाठी हा कायदा सर्वत्र वापरला जातो. ग्रामदान कायदा आहे, भूदान कायदा आहे. गुंठेवारी डेव्हलपमेंटचा जो कायदा आहे 2001चा, हाही सर्वत्र वापरला जातो. हेरिडिटरी ऑफिसेस ऍक्ट 1874 हा वतनाचा मूळ कायदा, अगदी अगदी परिवा म्हणजे 14 मार्चला याच कायद्याखाली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. हा बेसिक वतनाचा कायदा होता आणि त्यानंतर मग वतन अबोलिशनचा प्रत्येक वतनाच्या रूप म्हणजे इन्फिरियर विलेज वतन असेल, कम्युनिटी सर्व्हिसचा वतन असेल, पटेल वतन असेल किंवा कुळकर्णी परगणा वतन असेल, अशा वेगवेगळी अबोलिशन झाली. पण मूळ वतनाचा जो कायदा होता तो 1874चा, तोही अजूनही चालू आहे. निरनिराळ्या कामात संदर्भ त्याचा येत राहतो. हिंदू हिअर्स रिलीफ ऍक्ट बॉम्बे 1866 फारसा वापरात नाही, पण अजूनही तो रिपील झालेला नाही. हिंदू वुमेन्स राईट्स टू प्रॉपर्टी, आता 2005चा सक्सेशनचा, हिंदू सक्सेशनचा ऍक्ट आल्यानंतर तो याच्यापेक्षा प्रभावी ठरलेला आहे. हा अजूनही रिपील झालेला नाही.
इन्फेरियर विलेज वतन अबोलिशन ऍक्ट, याला पॉप्युलरली महार वतन ऍक्ट असं म्हणतात. हा मात्र भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही वापरला जातो. जरी तो अबोलिश झाला असला तरी त्याच्या खालचं जे रेसिड्युअल वर्क आहे ते प्रचंड मोठं आहे. कौली आणि कतुपान टेन्युअर अबोलिशन ऍक्ट असे अबोलिशनचे बरेच कायदे आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वापरले जातात. फक्त ते विशिष्ट भागात विशिष्ट कायदे असं देखील आपल्याला दिसून येतं. खारलँड डेव्हलपमेंट हेही अस्तित्वात आहे. खोती आहे कोकणामध्ये, हाही खोती अबोलिशनचा कायदा वापरला जातो. लँड अलिनिएशन ऍक्ट हा सीपी आणि बेरार विदर्भ साईडला वापरला जातो. लँड रिक्विजिशन सर्वत्र वापरला जातो, 1948चा आहे. लँड रेव्हेन्यू हा एक्झम्पशनचा आपण हे दोन्ही कायदे हे डबल झालेत 25 आणि 26. नंतर लँड रेव्हेन्यू कोड महाराष्ट्र हा तो बेसिक कायदा आहे आणि जमिनीच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा मूलभूत किंवा ज्याला क्रुशियल म्हणतो असा हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणतो आपण त्याला. हा कायद्यापेक्षा अनेक नियमांचा, अनेक आदेशांचा आणि कायद्यांचा संग्रह आहे. मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 अत्यंत पॉवरफुल आणि चांगला क्रुशियल असा कायदा आहे, ज्याला खेड्यामध्ये एक चांगलं मेकॅनिझम किंवा लिगल फ्रेमवर्क म्हणता येईल. जेव्हा रस्ते अडवले जातात, विशेषतः वहिवाटीचे रस्ते, वर्षानुवर्ष कस्टमरी रोड जे असतात ते जर कुणी अडवले, पाण्याचा प्रवाह अडवला, ताब्याच्या बाबतीत काही इश्यूज निर्माण झाले तर मामलेदार कोर्ट ऍक्टमध्ये अत्यंत क्विक रेमेडी आहे. मात्र असं कारण निर्माण झाल्यापासून 6 महिन्याच्या आत असा दावा केला पाहिजे आणि मामलतदार कोर्ट ऍक्टमध्ये त्याच्यात रिलीफ त्यांना मिळू शकतं. मर्ज टेरिटरीज, जंजिरा आणि भोर खोत टेन्युअर अबोलिशन ऍक्ट हाही याच्याही अगदी तुरळक अशा केसेस येत राहतात. मर्ज टेरिटरीज अँड एरिया जागीर अबोलिशन ऍक्ट याच्या भरपूर केसेस आहेत. मर्ज टेरिटरीज मिसलेनियस अलिनेशन याच्या देखील केसेस आहेत. परगणा कुलकर्णी वतन ऍक्ट पॉप्युलरली म्हणजे चांगला वापरला जातो, भरपूर केसेस आहे. पर्सनल इनाम अबोलिशन ऍक्ट काही तुरळक केसेस सापडतात. प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट 1947 हा खूप चर्चेतला कायदा आहे, कारण हा तुकडेबंदीच्या संदर्भातला कायदा, एकत्रीकरणाच्या संदर्भातला कायदा. एकत्रीकरणाचं काम जरी 1993 पासून बंद असलं तरी तुकडेबंदीमुळं हा सतत चर्चेत असतो. प्रायव्हेट फॉरेस्ट ॲक्विजिशन ऍक्ट हाही कायदा प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण अनेकांच्या सातबारावरती इतर हक्कामध्ये हा कायदा वास्तव्य करतो आणि त्यामुळे अनेक लोकांना प्रचंड त्रास या कायद्यामुळे होतो, किंवा या कायद्याखाली जे काही ॲक्विजिशन किंवा त्याचे सेरे लावून ठेवलेले आहेत, प्रत्यक्षात अक्वायर केलं नाही, ताबाही घेतला नाही, खरं तर ते रिस्टोर केलं, त्याचे अडचणी निर्माण झाल्या असं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स रिहॅबिलिटेशनचा 1976ला एक कायदा होता, 1986ला एक कायदा होता, 1989ला एक कायदा होता, 1999ला एक कायदा होता, 2001 अशा पद्धतीचे बरेच राज्यामध्ये दर 5-6 वर्षांनी असे कायदे झाले. पण आता एक केंद्रीय कायदा अस्तित्वात असल्यामुळे यातलं फक्त रेसिड्युअल काम चालू असतं. रिजनल टाउन प्लॅनिंग हा जरी लँड रिलेटेड नसला तरी लँड यूज रिलेटेड असल्यामुळे हाही महत्त्वाचा कायदा आहे. यात देखील ॲक्विजिशन केलं जातं आणि लँड यूज प्लॅनिंगच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे तो एक वापरला जातो. इथे मी लिहिलं नाही, पण मग मोफा आहे. मोफा म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिपचा ऍक्ट आहे, तोही आपल्याला पाहता येईल. रेरा आहे, अर्थात शेवटी सगळ्यांचा संबंध हा जमिनीशीच आहे. ते मुद्दाम यात घेतले नाहीत, पण ते लँड यूजच्या संदर्भातले जे अधिनियम आहेत तेही आपल्याला लँड लॉशी संलग्न असणारे कायदे समजता येतील. रेस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल ट्राईब्स हा महाराष्ट्राचा 1975चा 74चा कायदा, 1975चा त्याला प्रत्यक्षात वापरायला सुरुवात झाली. सालसेट इस्टेट लँड रेव्हेन्यू एक्झम्पशन हाही वापरला जातो. सर्व्हिस इनाम युजफुल टू कम्युनिटी अबोलिशन ऍक्ट हाही भरपूर वापरला जातो. शेतगी वतन राईट्स रत्नागिरी भागातला हा, काही भागात, काही विशिष्ट भागात, मुंबई किंवा कोकण भागातले हे सालसेट आहे. नंतर हे शेतकी वतन रत्नागिरीचं आहे. नंतर सिलोत्री राईट्स कोलाब्याचा आहे अबोलिशन ऍक्ट. टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ऍक्ट याला कुळकायदा म्हणतो आपण. महाराष्ट्राचा 3 प्रकारचे कुळकायदे आहेत. एक पश्चिम महाराष्ट्रासाठी बॉम्बे टेनन्सी, ज्याला आपण पूर्वी बॉम्बे टेनन्सी म्हणत होतो, आता तो महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ऍक्ट. त्यानंतर महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड्स इन ब्रॅकेट विदर्भ रिजन तो ऍक्ट आहे आणि हैदराबाद टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ऍक्ट आहे. असे 3 ऍक्ट एका बरोबर आहेत. सर्वसाधारण तरतुदी सारख्याच एकमेकामध्ये आहेत. कलमांचं खालीवर झाले असतील किंवा कलम नंबर वेगवेगळे असू शकतात, तोही वापरात आहे. टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ऍक्ट विदर्भ रिजन आपण पाहिलं, नंतर हैदराबादचा पाहिला. रेंट फ्री स्टेट
हा 1852चा कायदा आहे. तोही संदर्भासाठी म्हणून अनेकदा लागतो. प्रत्यक्षात आता त्याचा फारसा वापर होत नाही. रेव्हेन्यू ज्युरिडिक्शन ॲक्ट हा विशेषतः बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जेव्हा सेपरेशन ऑफ पॉवर झालं आणि नंतर काम सुरू झालं, तेव्हा रेव्हेन्यूच्या केसेस चालल्या की सिव्हिल कोर्टाने हस्तक्षेप करायचा. असं बऱ्याचदा व्हायचं. तेव्हा त्यांनी रेव्हेन्यू ज्युरिडिक्शन ॲक्ट आणला आणि जर रेव्हेन्यूच्या कायद्यांमध्ये जर अपीलं लिहिलेली असतील, तर त्या अपिला पूर्णपणे एक्झॉस्ट केल्याशिवाय कोणतीही सिव्हिल केस दाखल करून घेऊ नये किंवा सिव्हिल सूट दाखल करून घेऊ नये. याच्यासाठीचा हा कायदा आहे. त्यातला कलम 11 अजूनही वापरलं जातं. त्यामुळं अजूनही हा कायदा रिपील करण्यात आलेला नाही. वेस्ट खानदेश मेहवासी इस्टेट रेग्युलेशन हा नंदुरबार साईडला, नंतर अक्कलकुवा या भागामध्ये जे मेहवासी इस्टेट्स आहेत त्यासाठी रेग्युलेशनसाठी हा कायदा वापरला जातो. वेस्ट खानदेश मेहवासी इस्टेट प्रोप्रायटरी राईट्स ॲबोलिशन ॲक्ट 1962. नंतर महाराष्ट्र मोस्ट टेरिटरीज मिसलेनियस ॲलिनेशन्स ॲबोलिशन ॲक्ट 1955. आणि आता अलीकडं आलेला शेवटचा जो कायदा आहे, मी 50च घेतली आहेत आणि हा 51वा कायदा तो आहे महाराष्ट्र लँड लिझिंग ॲक्ट 2017. हा अगदी अलीकडचा आलाय. अजून हा कायदा लागू झाला नाही. केव्हाही तो लागू होऊ शकेल. या कायद्यामुळे कुळकायद्याची जी भीती असायची, लँड भाड्याने जमीन भाड्याने द्यायची म्हटले की तो भाडेकरी म्हणजे तो कुळ जमीन मालकीनं मागेल आणि मग कशाला आपण नसता ताप करून घ्यायचा, म्हणून जमिनीच्या प्रोडक्टिव्हिटीवरती खूप मोठा परिणाम होतो. म्हणून नीती आयोग आणि केंद्र सरकारने याच्यावरती बसून सर्व राज्याची मतं घेतल्यानंतर एक मॉडेल टेनन्स लिझिंगचा ॲक्ट आणला आणि नंतर महाराष्ट्र सरकारने, मला वाटतं महाराष्ट्र सरकारमधलं पहिला कायदा असा कायदा करणारं राज्य आहे. आता हा कायदा लवकरच लागू होईल. तेव्हा आपल्याला हा नवीन एक कायदा लँड लॉ म्हणून आपल्याला अभ्यासायला मिळेल. तेव्हा साधारण सततपणे वापरल्या जाणाऱ्या कायद्यांची आपण जरी 4-6 कायदे सततपणे चर्चा करत असलो तरी आता रिपील न झालेल्या कायद्यांची संख्या 80 पेक्षा जास्त आहे आणि प्रत्यक्षात वापरात असणाऱ्या कायद्यांची संख्या 51 पेक्षा जास्त आहे, असं आपल्याला साधारण दिसतं. सततपणे निरनिराळे विधी व्यवसायी असतील, निरनिराळ्या लॉ कॉलेजेसचे स्टुडंट्स असतील, निरनिराळ्या ग्रुप्समध्ये चर्चा असतील, निरनिराळ्या लँड लॉचे जे ग्रुप्स असतील त्याबद्दल्या चर्चा असतील, ते सगळे अनेकदा लँड लॉज असे म्हणत असतात. पण नेमकी लँड लॉची संख्या काय आणि सध्या महाराष्ट्रात नेमके वापरले जाणारे लँड लॉज कोणते आहेत, याचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा ही एवढी मोठी लिस्ट समोर येते. सहज एकदा आपल्या विधी साक्षरतेच्या निमित्ताने आपल्या वाचकांना हे सगळं माहीत असावं. आपण टप्प्याटप्प्याने जसं संदर्भ येत राहतील तसं यापैकी काही कायद्यांवरती नक्की स्वतंत्रपणे एक व्हिडिओ किंवा या कायद्यातल्या केसेस जसे येत राहतील तसे व्हिडिओ आपण करत राहू. आता सध्या तरी फक्त हे वाचकांच्या, आपल्या श्रोत्यांच्या, आपल्या व्ह्युअर्सच्या माहितीसाठी म्हणून महाराष्ट्रातल्या लँड लॉजचं, वापरात असणाऱ्या लँड लॉजची जस्ट परिचय म्हणून ही माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. जर का हे आपल्याला आवडलं असेल तर नक्की आपण लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा. जे आपले लॉचे स्टुडंट्स असतील, जे आपले विधिज्ञ असतील, ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल असं वाटतं, हे सगळे कायदे जर का गुगल केले की आपल्याला पटकन उपलब्ध होतील. यातला कोणताही मिळाला नाही तर केव्हाही मला ईमेल करा. माझा ईमेल ॲड्रेस नेहमी खाली असतोच. आणि आपण हे पहा, फायदा घ्या, इतरांना शेअर करत राहा, फॉरवर्ड करत राहा. जर का आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की हे बेलचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. आपल्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. सतत शेअर करत राहा. आवडलं तर लाईक करा. मित्रपरिचितांना देखील लाईक करायला सांगा. म्हणजे असे चांगले व्हिडिओ करण्यासाठी मलाही सतत उत्साह मिळत राहील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.